हॅलो नमस्कार, स्वागत आहे मैत्रिणींनो तुमचं आपल्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये। सगळ्यात अगोदर माझ्या सगळ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ आणि ओम साईराम। त्याचबरोबर आज आहे वार बुधवार आणि आजचा दिवसही खूप छान खास आहे आपल्यासाठी। खूप मोटिवेशन देणारा, मोटिवेट करणारा असा व्लॉग आहे आणि दिवसही आहे। तर आजच्याच दिवशी आपल्याला सावित्रीबाई फुले यांनी महिला मुक्ती म्हणजे यांच्या कृपा आशीर्वादाने आपला आजचा दिवस जो तो महिला मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो। तर म्हटलं चला आज छान असा वेगळा आणि एनर्जेटिक असा व्लॉग जो ते तुमच्यासोबत शेअर करावा। म्हणजे हा एक व्लॉग बघून माझी कुठली एकही जरी मैत्रीण मोटिवेट झाली, ती स्वतःची काळजी घ्यायला लागली, तर ती एक माझं एक मी अचीव केलं काहीतरी असं समजेल। त्याकरता आजचा व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर व्लॉगची सुरुवात जी ती सकाळी पहाटे 4:45 वाजेपासून केलेली होती। 4:45 वाजता मी उठले आणि माझे म्हणजे 4:30ला उठलेली असते, पण 4:45 वाजेपासून व्लॉग स्टार्ट केलेला आहे। सकाळची माझी वर्कआउटची मीटिंग असते, ती मीटिंग 45 मिनिटाची असते, तर ती मी आत्ता अटेंड करत आहे। तर मी तर एकच सांगेल की सगळ्या आपल्या मैत्रिणींनी, आपली आई असो, बहीण असो, भाऊजाई असो किंवा नणंद असो, यांनी सगळ्यांनी जे ते आपली स्वतःची काळजी घेतली पाहिजे। कारण की आपण जर नीट असू तर आपला परिवार, आपले मुलं, आपला संसार, आपलं जे माणसं आहे ते नीट राहतील। तर सगळ्यात अगोदर आपण आपली स्वतःची काळजी घ्यायची। मग ती काळजी कशी घ्यायची, एकतर आपण वर्कआउट करायचे, नाहीतर मग फिरायला जायचे, काहीतरी ॲक्टिव्हिटीज अशा आपण छान फ्रेश राहू या अशा ॲक्टिव्हिटीज करायच्या आहे। तर मीही हल्ली काही ह्या 2-4 महिन्यातच ह्या गोष्टी शिकलेल्या आहे। तशी तर मी करायचे, पण मध्यंतरी 1-2-3 वर्ष मी सगळं सोडून दिलं होतं। थोडंसं मानसिक टेन्शन होतं त्यामुळे, पण आता मी सगळ्या गोष्टी जे ते पूर्ववत करण्याचा प्रयत्न करत आहे। तर मी माझं 45 मिनिटाचं कार्डिओ वर्कआउट केलं, मॉर्निंगचं 45 मिनिटाचं कार्डिओ वर्कआउट केलं आणि त्यानंतर जे ते माझ्या पुढच्या रुटीनला सुरुवात केलेली आहे। तर वर्कआउट केल्यानंतर सगळ्यांना आपापल्या सेल्फी ज्या आहेत त्या आपल्या ग्रुपवर पाठवायला लागतात। तर सेल्फी वगैरे घेतली आणि त्यानंतर आलेली होती मी, 5:45 वाजले होते मला किचनमध्ये येता। तर किचनमध्ये आले आणि लगेचच इथे माझी बेला राणी जी ती मी फक्त मागचा दरवाजा उघडला आणि ती अशी धडामकनमध्ये घुसली आणि डायरेक्टली ह्या दरवाजातून त्या दरवाजात बाहेर आणि आरडाओरडा सुरू केला। तर म्हटलं चला आता हिला भूक लागलेली, अगोदर हिला दूध द्यावं। तर मी तिला पहिल्यापासून जे ते फ्रीजमधलं थंड दूध पिण्याची सवय लावलेली आहे, तर ती जे ते गरम दूध करून दिलं तर पित नाही, सो तिला थंडच दूध लागतं। तर मी फ्रीजमधनं दूध काढलं, सिपरमध्ये थोडंसं दूध राहिलेलं होतं, तिचंवालं डेअरीचं दूध आणत राहते तिच्यासाठी, तर थोडंसं दूध राहिलेलं होतं तेवढं ती तिला देऊन टाकलं। ती दूध पिती तोवर आता मी इकडे माझं वर्कआउट झाल्यानंतर माझं जे प्रोटीन असतं, जे वर्कआउट झाल्यानंतर अर्ध्या तासानंतर घ्यायचं असतं, ते प्रोटीन घेत आहे। तर आज जरा वेगळ्या पद्धतीने मी माझं प्रोटीन जे ते बनवत आहे। तर स्ट्रॉबेरीज छान असा हिवाळा चालू आहे, हिवाळ्यामध्ये छान अशा स्ट्रॉबेरीज असतात मार्केटमध्ये विकायला आलेल्या। तर मी बऱ्यापैकी जे ते 1 किलोभर स्ट्रॉबेरीज घेऊन येत असते ह्या आमचं जे प्रोटीन आहे त्यामध्ये घालण्यासाठी। तर इथे बघा आमच्या घरात सगळ्यांनाच जे ते असा लाड येत असतो। मी माझं काम करत असले की मागून मुलीही मागून येऊन चिकटता, शौर्यही येऊन चिकटतो, त्यांचे पप्पाही येऊन चिकटता। त्यांना थोडंसं ते सांगत होते मला की मला वर्कआउट आज नाही करायचं, 6ची बॅच त्यांची होती, तर ते नाही बोलत होते। तर मी त्यांना सांगितलं नाही, आज वर्कआउट तर तुम्हाला करायलाच लागणार आहे। सो मी त्यांना आरडून ओरडून जे ते वर्कआउटला पाठवलं आणि पुन्हा
माझं जे ते पुढचं काम करायला लागलेले आहे. तर स्ट्रॉबेरीज छान अशा धुवून घेतल्या, स्वच्छ करून घेतल्या आणि त्यानंतर इथे मी आईस ट्रे जो तो काढलेला आहे. आईस ट्रेमध्ये खाली जो बर्फ होता ना तो मी यूज केलेला आहे आणि जो ट्रेमधला बर्फ आहे ना तो मोकळा करून आईस ट्रेमध्ये टाकून दिला आणि आईस ट्रे पुन्हा भरून आणि फ्रीजमध्ये ठेवून दिला आणि मला जेवढा आईस पाहिजे होता तेवढा मी या ब्लेंडर जारमध्ये घेतलेला आहे. तर हे जे ब्लेंडर जार आहे ना हे मी फक्त आमचं प्रोटीन बनवण्यासाठीच घेत असते. शेक किंवा प्रोटीन बनवायचं असेल तर त्यासाठीच हे ब्लेंडिंग जार आहे, तर ते त्याच्यासाठीच मी यूज करत असते. तर मी पाणी घेतलेलं आहे, आईस क्यूब टाकल्या, त्यानंतर 7-8 इथे स्ट्रॉबेरीज टाकल्या आणि जे माझं प्रोटीन आहे ते टाकलं आणि बस ह्या जारचं झाकण लावून घेऊन बस आता हे मी 1 मिनिटभर, जास्त नाही 1 मिनिटभर ब्लेंड करून घेईल आणि मस्त असं माझं थंडगार चिल्ड असं मॉर्निंगचं तुम्ही हा ब्रेकफास्ट म्हणू शकता माझा किंवा मग प्रोटीन म्हणू शकता, ते रेडी झालेलं आहे. तर टायमिंग झालेला होता 6:05 झालेले होते. मिस्टरांची जी ती वर्कआउटची मीटिंग स्टार्ट झालेली होती. तर माझी मीटिंग झाली की त्यानंतर लगेचच त्यांची स्टार्ट होते. आम्हाला दोघांनाही संगत जे ते बरोबर वर्कआउट नाही करता येत, कारण की तनिष्का जी ती 5:30ला तिच्या कॉलेजला जात असते, तर यांना जे ते 5:30ला तिला तिच्या बसपर्यंत सोडवायला जायला लागतं. पहाटची वेळ असते त्यामुळे आम्ही तिला एकटीला नाही पाठवत. तर त्यामुळे यांचं वर्कआउट, सकाळचं वर्कआउट नाही होत. तरी ते जे ते दुसरी बॅच जी ती करत असतात, तर त्यामुळे ते दुसरी बॅच करत आहे आणि मी ते आंघोळ वगैरे करून सगळं माझं झाडलोट, घर पारोसं काढणं ते करून घेतलं आणि ते किचनमध्ये आले होते. तर पुन्हा आम्हाला आज काय वेळ आलेलं होतं, चालू होतं त्यांचं नुसतं इकडून इकडं उड्या मारायचं. जशी मुलं करतात तसं कधी कधी मीही करते, कधी कधी हेही करतात. तर आम्हीही मुलांबरोबर मुलांसारखे होत असतो. तर त्यांची थोडीशी मजा मस्ती झाली आणि मी तर त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं, कारण की मला माहिती होतं सकाळच्या टायमिंगमध्ये मी जर यांच्या थोडंसंही नादी लागले, म्हणजे असं टिंगल मस्करी करायच्या किंवा कसलेही नादी लागले ना तर माझं काम होणार नाही आणि मुलांना टिफिनला उशीर होईल. तर मी सगळ्यात अगोदर म्हणजे माझे सगळे कामं करून घेतले. पहिल्या टप्प्यातली पूजा करून घेतली, तुम्हाला इथे दिसत असेल. गॅसवरती स्वस्तिक वगैरे काढून हळदी कुंकू अक्षता वाहिलेले. आज फूल आलेलं होतं छान चाफ्याच्या झाडाला, तर फूल वाहिलेलं आहे. सूर्यदेवांना अर्घ्य वाहिलं, बेलाच्या झाडाला पाणी वाहिलं, त्यानंतर तुळशी मातेची पूजा झाली आणि मग मी आता इथे आलेली आहे मुलांचा ब्रेकफास्ट करण्यासाठी. तर फ्रीजमधनं दूध काढून घेतलं, दूध गरम करायला ठेवलेलं आहे. दुधावरची जी साय असते ना ती मी जमा करत असते, तर साय काढून घेतलेली आहे. तूप बनवायला आता झालेलं आहे पण मला वेळ मिळत नाही, सो मी उद्या तुमच्यासोबतही शेअर करेल की मी तूप कसं बनवते. तर उद्या आपण बघूया की तूप कसं बनवायचं आणि अजून छान अशी एक रेसिपी शेअर करणार आहे. तर तूप साय काढून घेतली, दूध गरम करायला ठेवलं आणि त्यानंतर आता इथे मुलांना ब्रेकफास्टला जे इथे मी चॉको बटर आणि ब्रेड देणार आहे. तर ह्या पद्धतीने मी जे ते हे सँडविच बनवत आहे. तर हे सँडविच जे ते मुलांना खूप आवडत्या आणि माझ्या घरामध्ये तर फुल ऑन हिट आहे. तिन्ही मुलांना खूप आवडता आणि आवडीने खाता. पण मी तरीही त्यांना ब्रेड बटर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या 15 दिवसातून एकदा, महिन्यातून एकदा किंवा 8 दिवसातून एकदा असं देत असते आणि शक्यतो घरी बनवलेले सँडविचेस त्यांना मी देत असते. तर चॉकलेट सँडविच आज बनवलेले होते त्यांच्या ब्रेकफास्टसाठी आणि सोबत अनुष्का जी ती 3 वाजता उठलेली होती, तिच्या होमवर्क होता. तर तिला मी कॉफी बनवणार आहे, कारण की ती खूप पहाटपासून उठलेली आहे आणि अजून तिला आता स्कूलला पण जायचं आहे. तर तिला कॉफी देणार आहे, शौर्याला दूध देणार आहे. तर इथे मी चॉकलेट सँडविच बनवून घेतले अगदी सोप्या पद्धतीने. ओरिओचे चंक्स असलेले चॉकलेटचं जे नटेला असतं ना ते ब्रेडवरती लावून घ्यायचे. 3 स्लाईस मी नटेला लावून घेतलेले, म्हणजे चॉको बटर लावून घेतलेलं आहे आणि त्या स्लाईस एकावर एक ठेवून त्याच्या साईड्सच्या इथे कट करून घ्यायचे आणि मस्त असं सॉफ्ट इतकं यम्मी हे चॉकलेट सँडविच बनवून रेडी होतं ना. नक्की तुम्ही एकदा ट्राय करा, तुमच्या मुलांनाही खूप आवडेल. तर सकाळी सकाळी ना मुलं बाकी काही खायला ना खूप त्रास देतात, त्यामुळं मग मी शक्यतो अशा काही गोष्टी जे ते त्यांना देत असते. तर कॉफी रेडी करून घेतलेली आहे, सँडविच रेडी झालेली आहे, दूधही काढून घेतलेलं आहे आणि हा जो मग आहे ना हा अनुष्काचा आहे. तिचं बड्डे गिफ्ट, तिचा बड्डे जो तो अजून
1 महिन्याभराने, पण तिला बड्डेसाठी हा कपच गिफ्ट पाहिजे होता. BTS लवर आहेत, माझ्या तिन्ही मुलं जे ते BTS लवर आहेत. तर हा कप जो आहे ना ऑनलाईनला आला की लगेचच ते सॉर्ट आऊट होऊन जात होतं. म्हणजे जो माल असायचा ना ऑनलाईनला तो संपून जात होता. तर मी आता बघत होते तर मला एक 8 दिवसापूर्वी दिसला. तर मी त्याची ऑर्डर टाकून दिली. तिला हेही सांगितलं की मी तुला तुझ्या वाढदिवसाच्या अगोदर तुझं गिफ्ट देऊन दिलेलं आहे. तर तिला कॉफी दिली, शौर्यला दूध दिलं. दोघांनी त्यांचं चॉकलेट सँडविच खाल्लं. आता ते पुन्हा अभ्यासाला बसलेले. 8:30 वाजेपर्यंत मला त्यांना टिफिन रेडी करून द्यायचा आहे. तर मी आता माझ्या पुढच्या कामाला लागलेली आहे. तर ब्रेड जे होते ना त्याचे 2-3 ब्रेड उरलेले होते आणि ब्रेडची जे साईड उरलेल्या होत्या ना त्या मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याचा चुरा करून घेतला. म्हणजे ब्रेड क्रम्स करून घेतले. त्याची ही छान एक रेसिपी मी तुमच्यासोबत अजून एक नवीन रेसिपी शेअर करणार आहे. तर ते ब्रेड क्रम्स करून घेतले, एका एअरटाईट डब्यामध्ये भरून आणि फ्रीजरमध्ये ठेवून दिले. म्हणजे ते खराब होणार नाही, व्यवस्थित 8 दिवस ते फ्रेश राहतील. आणि त्यानंतर किचन पुसून घेतला आणि त्यानंतर संध्याकाळी जे ते मी काल संध्याकाळी रात्री दही लावलेलं होतं. तर हे बघा किती सुंदर असं हे दही बनवून झालेलं आहे. खापाचे खापा हे दही जे ते निघतंय, अजिबात यात पाणी नाही आहे. तर हे दही जे ते मी ऑर्गॅनिक दुधाचं लावलेलं आहे. अशा पद्धतीने मी रोजच्या रोज जे ते दही लावत असते. फ्रेश दही लावते आणि दुसऱ्या दिवशी ते यूज करते आणि पुन्हा त्या दिवशी यूज केलेलं असताना आपण दही त्याच्यातून थोडंसं दही उरून ठेवायचं आणि संध्याकाळी पुन्हा ते दही दुसरं दही लावून द्यायचं ऑर्गॅनिक दुधाचंच. तर आता आम्ही अजिबात डेअरीचं दूध जे ते कोणी खात नाही किंवा दही दूध काहीच घेत नाही आम्ही. जे ऑर्गॅनिक दूध मी आणते ना त्यामध्येच मी दहीही लावते आणि पनीरही बनवते आणि घरात कधीमधी कोणाला कॉफी प्यायची असेल तर तेच दूध आम्ही यूज करतो. तर ते दही जे ते डब्यामध्ये काढून घेतलं एअरटाईट कंटेनरमध्ये आणि फ्रीजमध्ये ठेवून दिलं. कारण की ते आता जास्त वेळ जर बाहेर ठेवलं तर जास्त आंबट होऊन जाईल त्याकरता. आणि त्यानंतर आता जेवढेही ब्रेकफास्टचे भांडे होते ना ते मी आता इथे घासून घेईल. तर आम्ही दोघं तर चहा वगैरे ब्रेकफास्ट वगैरे घेत नाही. आमचा शेक झालेला होता, त्यांनाही मी जसा केला माझ्यासाठी तसा शेक बनवून दिला. आणि शौर्य आणि अनुष्काने जे ते ब्रेकफास्ट केला तर त्यांचेच ब्रेकफास्टचे भांडे होते. ते ब्रेकफास्ट बनवण्यासाठी जेवढे भांडे यूज झाले ते भांडे मी आता क्लीन करून घेत आहे आणि लगेचच बेसिंगही क्लीन करून घेईल आणि किचन क्लीन करून घेईल आणि पुढच्या स्वयंपाकाला लागेल. तर या पद्धतीने मी माझं रुटीन जे ते ठेवत असते सकाळी सकाळी. आणि शक्यतो मी मुलांना खूपच्या ठिकाणी 1-2 घास का होईना काही ना काही खाऊनच पाठवत असते घरातनं. कारण की तेच बरं असतं. आणि कधीही आपले मिस्टर म्हणा किंवा आपले मुलं म्हणा त्यांना घरातून निर्मुखी कधीच पाठवायचं नाही. तर एक 7-8 दिवस झाले तेव्हापासूनच येते माझी तनिष्का जाते बरं का. पण तरीसुद्धा मी तिच्यासाठी एक 7-8 दिवस ती गेली असेल. कारण की मध्यंतरी मलाही बरं वाटत नव्हतं तर मी लवकर उठत नव्हते. तर मी काय केलं होतं की मला वेळ मिळाला ना त्या वेळेमध्ये मी तिच्यासाठी थंडीतले लाडू करून ठेवले होते. तर वेळ मिळेल तसं मी मुलांसाठी असं काही ना काही स्नॅक्स बनवून ठेवत असते जेणेकरून ते घरातून निघताना उपाशी निघत नाही. तर त्यामुळे मी ना तनिष्काला देते थंडीतला जो लाडू आहे ना तो खायला देत असते सकाळी. आणि कधी कधी ती दूध घेत असते. बाकी चिवडा वगैरे करून ठेवलेला असतो, बिस्किटचे पॅकेट वगैरे आणून ठेवलेले असतात छोट्या साईजचे, ते ती कॉलेजला घेऊन जात असते. माझ्या तिन्ही मुलांना स्वतःहून पैसे खर्चण्याची मी सवय लावलेली नाही किंवा त्यांच्याजवळ मी पैसेसुद्धा देत नाही. ते पहिल्यापासूनच मी त्यांना सवय ठेवलेली. कारण की जितक्या लवकर आपण मुलांना फ्रीडम देतो काही गोष्टी देतो ना तितक्या लवकर मुलांचे खूप म्हणजे असे बिघडण्याचे चान्सेस खूप असतात. तर मी मुलांना अजिबात त्यांच्या हातात पैसा देत नाही. पैसा असतो नाही असं नाही. तनिष्काकडे कॉलेजला जाते ना तर 200-300 रुपये असतात पण ती खर्चत नाही. ॲक्च्युली खर्चत नाही म्हणजे ती म्हणते की मम्मा मला माहीतच नाही कसे खर्चायचे किंवा मला तो खर्च करणं योग्य नाही वाटत, निष्कारण पैसे खर्च करायचे. सो त्यामुळे ती पैसे खर्च करत नाही. तिच्यासोबत मी खायला दिलेलं असतं ते खाते आणि ह्या हिशोबाने मग मी तिच्या फक्त सोबत पैसे ठेवलेले असतात. तर असो त्यानंतर आता मी ते स्वयंपाकाची तयारी करायला घेतलेली. टिफिनला मुलांना सुक्कं वांगंही देणार आहे आणि कोबीची भाजी देणार आहे. तर कोबी मी रात्री कट करून ठेवलेला होता, वांगं मी वेळेवर कट करणार आहे. तर मस्त अशी सोप्या पद्धतीने पण एकदम चमचमीत झणझणीत टेस्टी अशी
सुकं वांगं कसं बनवायचं कास्ट आयरनच्या तव्यावरती ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर त्यासाठी मसाला काय काय लागतो तो मी काढून घेणार आहे। तर कोथिंबीर काढलेली कट करण्यासाठी, वांगे काढलेले, पाव किलो वांगे, त्यातले 2 वांगे जे ते खराब निघले तर 4च वांगे राहिले। आणि एका प्लेटमध्ये मी 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि जवळजवळ 20-25 ऑर्गॅनिक ज्या मिरच्या आहे ना त्या मी काढून घेतलेल्या आहे। ह्या मिरच्या जे आहे ते कमी तिखट आहे आणि खूप चविष्ट आहे। ह्या मिरच्या खाल्ल्यानंतर ना ही मिरचीची भाजी खाल्ल्यानंतर अजिबात ॲसिडिटी होत नाही आणि खूप छान टेस्टी अशी भाजी बनवून रेडी होते। ऑर्गॅनिक म्हणजे काय की ह्या मिरच्यांना केमिकल कुठलंही यूज केलेलं नाही आहे, सेंद्रिय खतं वगैरे टाकून जे ते ह्या मिरच्या जे ते उगवलेल्या आहे। मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की एक दादा आहे ते पूर्णपणे ऑर्गॅनिक शेती करता, गुरांना त्यांचे जे गुरं आहे ना म्हणजे गावरान गाई वगैरे आहेत त्यांच्याकडे, त्यांनाही ते ऑर्गॅनिक चारा खाऊ घालता आणि शेतीही ते पूर्णपणे ऑर्गॅनिक करता मागील जवळजवळ 10-12 वर्षापासून। तर त्यांच्याकडनं मी बरेचसा भाजीपाला आणत असते, दूध आणते आणि कधी कधी तूप नसलं तर तूपसुद्धा त्यांच्याकडनंच आणत असते। तर त्यावाल्या ह्या मिरच्या आहे, तर त्यामध्ये आपल्याला अजून थोडंसं कोथिंबीर जी ती मूठभर कोथिंबीर घालून घ्यायची आणि हा मसाला जो तो छान असा बारीक करून घ्यायचा आहे। पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलंच आहे। एका कढाईमध्ये पाणी घेतलेलं आहे, ह्या कढाईमध्ये आपण अशा प्रकारे कट करून वांगे जे ते मीठ घालून त्या पाण्यामध्ये मीठ घालायचे आणि हे वांगे जे ते कट करून त्यात घालायचे। तर वांग्याचे जे काटे होते ना, काटेरी वांगे होते चांगले, तर काटे काढून घेतले आणि जे मागची जे देठ असतं ना ते थोडंसं काढून घेतलं आणि त्यानंतर हे वांगे जे ते अशा प्रकारे जवळजवळ मी 6 कट त्याला मारून घेतले आणि आतमध्ये किड्याचे वगैरे आहे की काय ते बघून घेतलं आणि वांगेही कट करून घेतले। तर या पद्धतीने आपल्याला वांगे कट करून रेडी करून घ्यायचे आणि हा मसाला आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घ्यायचा आहे। तर ह्या अशा पद्धतीने मी वांगे कट करून घेतलेले होते आणि त्यानंतर हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आलं पण घेऊ शकता। आलं माझ्याकडे शिल्लक नव्हतं त्यामुळे मी आलं घातलेलं नाही आहे आणि मी फक्त हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान असं फाईन याची पेस्ट बनवून घेईल। तर आता हा जो मसाला आहे हा मी 2 भाज्या बनवण्यासाठी काढलेला आहे। तुम्ही याचा निम्मा मसाला करून पाव किलो वांग्यांसाठी मसाला जो तो रेडी करू शकता। अशा पद्धतीने मी हा मसाला पूर्णपणे बारीक करून घेतला आणि एका प्लेटमध्ये काढून घेतला। उरलेला मसाला जो मला कोबीच्या भाजीसाठी पाहिजे होता ना तो मी जारमध्येच राहून दिलेला आहे। तर आता ह्या मसाल्यामध्ये ना आपल्याला मीठ घालून घ्यायचे। तर पूर्ण मीठ नाही घालायचे आपल्याला, अर्धच मीठ, म्हणजे जेवढा मसाला आहे ना तेवढंच चवीपुरतं मसाल्यापुरतंच आपल्याला मीठ घालायचे, छान असं एकजीव करायचे आणि हा जो मसाला आहे ना हा वांग्यामध्ये अशा पद्धतीने व्यवस्थित भरून घ्यायचा आहे। मी हाताने नाही करत आहे कारण की मला जे ते मिरची पटकन झोंबते आणि हाताची खूप आग होते। मी नेहमीच मिरचीसोबत काम करत असते पण का कुणास ठाऊक मला मिरचीत हात टाकला की खूप हातांची आग होते। सो मी अशा प्रकारे चमच्याने वांग्यामध्ये छान असा हा मसाला भरून घेतलेला आहे या पद्धतीने। आणि आता आपण हे वांगं बनवायला घेऊ। तर हे वांगं जे ते मी कास्ट आयरनच्या तव्यावरती बनवत आहे। तुम्ही तुमच्याकडे जो तवा असेल त्या तव्यावर बनवलं तरी चालेल किंवा कढईत बनवलं तरी चालेल, पण शक्यतो पसरट भांड्यामध्ये हे वांगं जे ते बनवायचे। तर तवा जो तो कमी गॅसवर गरम करायला ठेवला, थोडासा गरम झाला त्यानंतर त्यामध्ये तेल घालून घेतलेले, 3 टेबलस्पून तेल घातलेले 4 वांग्यांच्या हिशोबाने आणि कमी गॅसवर आपल्याला हे वांगे जे ते 2-2 मिनिटाला पलटी करून आणि झाकण ठेवून असे शिजवून घ्यायचे। 2-2 मिनिटाला चेक करत राहायचे। तर टोटल 4 मिनिटं मी छान असे वांगे शिजून घेतले। त्यानंतर त्यावर मीठ घालून घेतलं, निम्म जे मीठ घालायचं राहिलेलं होतं ना ते मीठ घालून घेतलं आणि पुन्हा 2-2 मिनिटाच्या अंतराने आपल्याला हे वांगे जे ते टोटल 15 ते 16 मिनिटं मी कमी गॅसवर हे वांगे अशाच पद्धतीने झाकण ठेवून शिजून घेतले आणि मस्त असे आपले हे टेस्टी भरले वांगे जे ते अगदी सोप्या पद्धतीने गावरान पद्धतीने हे वांगे जे ते बनवून होत्या भरले वांगे आणि खूप चविष्ट लागते। नक्की तुम्ही ही रेसिपी एकदा ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते माझ्यासंग कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की शेअर करा, कारण की खूप सुंदर आहे। आमच्या घरामध्ये तर फुल ऑन 1 नंबर ही अशी वांग्याची भाजी केलेली, भरलं वांगं केलेलं आहे ना सगळ्यांना आवडतं, म्हणजे शौर्य सकट सगळे खाता। तर ही वांग्याची भाजी बनवून घेतली, एक साईड मी चपात्या बनवून घेतल्या होत्या, कोबीची भाजी बनवून घेतली होती। तर आता मी ते टिफिन पॅक करत आहे। तर शौर्याचाच एकट्याचा टिफिन पॅक करत आहे, मुलींचे जे ते रेग्युलरचे टिफिन असतात तर ते मी टिफिन तिचा भरून घेतलेला आहे, तिला देऊन टाकलेला आहे। इथे शौर्याचा टिफिन पॅक करायला घेतलेला आहे।
तो अजून लहान आहे, त्यामुळे त्याला अशा प्रकारे थोडासा वेगळा असा टिफिन लागतो. तर बटर पेपरमध्ये जे ते 2 छोट्या साईजच्या चपात्या पॅक केलेल्या आहे. त्याचे 2 लंच ब्रेक होता, तर त्यासाठी त्याला 2 चपात्या दिलेल्या आहे, चॉकलेट सँडविच दिलेले आहे, कोबीची भाजी दिलेली आणि वांगं दिले, 1 वांगं दिले. आणि त्याला हे वांगं खूप प्रचंड आवडतं, त्यामुळे त्याला टिफिनला सुद्धा मी ही वांग्याची भाजी दिलेली आहे. कारण की मुलांना दुपारी येता येता, शौर्यला येता येता 3 वाजता आणि अनुष्काला येता येता 6 वाजता आणि तनिष्का जी ती सुद्धा 2:30-3 वाजेपर्यंत घरी येते. तर ह्या हिशोबाने मी मुलांचं जेवणाचं रुटीन जे ते ठेवलेलं असतं आणि अशा पद्धतीने मी मुलांना हेल्दी विथ टेस्टी, वेस्टर्न विथ इंडियन दोन्ही प्रकारचे टिफिनमध्ये जेवण जे ते देत असते. तर असा टिफिन मी शौर्यचा पॅक केलेला आहे. त्यानंतर आता इथे ऑनलाईन मी एक वस्तू मागवलेली होती, पण ती मला रिटर्न करायला लागली, कारण की ती यूज केलेले हेडफोन्स मला मिळाले होते. तर मी इथे तुम्हाला तेच दाखवत आहे की अशा प्रकारे आपल्याला इतकी मोठी आपली फसवणूकसुद्धा केली जाते. जे हेडफोन मी मागवलेले होते ते हे आलेले नाही आहे, हे वेगळेच आलेले. तर हे मी रिटर्न करणार आहे, पण बघा त्यांनी वापरलेले हेडफोन जे ते त्याला पेपर वगैरे लावून आणि पॅक करून पाठवून दिले होते. तर माझी रिटर्न पॉलिसीमध्ये होते हे, त्यामुळे मी रिटर्न टाकलेले आहे. पण तुम्हीही अशा पद्धतीने जे ते चेक करून घेत जा. आणि ज्या वेळेला आपण कुठल्याही वस्तू घेतो ना, तर त्यावेळेला ते 3-4 रुपये कमी करून 2 ऑप्शन आपल्याला देतात. एक म्हणजे समजा 80 रुपयाची वस्तू असेल ना, तर एक वस्तू जी ते एक प्राईस जे ते 75 रुपये दाखवत्या आणि एक प्राईस येते 80 रुपये दाखवत्या. तर कधीही ते पूर्ण प्राईजमधलंच प्रोडक्ट घ्यायचे. कमी प्राईजमधलं प्रोडक्ट घेतलं तर ते रिटर्न होत नाही आणि शक्यतो आपल्यासोबत काही असे चुकीचं म्हणजे वापरलेल्या वस्तू वगैरे येण्याचे चान्सेस असतात. मी तर तसं काही केलं नव्हतं, पण माझ्या संग मी प्लस मेंबरशिपमध्ये आहे, तरीसुद्धा ही अशी गोष्ट माझ्या संगसुद्धा घडली. तर तुम्हीसुद्धा काळजीपूर्वक जे ते ऑनलाईन शॉपिंग करत जा. तर हे हेडफोन आहे, पण मी ते रिटर्न केलेले आहे. तर मैत्रिणींनो, ह्या व्हिडिओसोबतच आलेलो आहोत आपण या व्हिडिओच्या एंड पॉईंटवरती. तर तुम्हाला कुठेही व्हिडिओ आवडला असेल, इन्फॉर्मेशन आवडली असेल, तर व्हिडिओला एक लाईक देऊन मोटिवेट करण्याचा प्रयत्न करा, कारण की अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आपल्या या चॅनलवरती. श्री स्वामी.